नमस्कार मित्रांनो, मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात मराठी फॉरेक्स ट्रेडिंग विथ तुषार. मागच्या भागात आपण लॉट साईज, लेव्हरेज आणि रिस्क मॅनेजमेंटबद्दल शिकलो. आज आपण बघणार आहोत फॉरेक्स ट्रेडिंगमधील चार्ट टाईप्स आणि टाईम फ्रेम्स. तर पार्ट 1मध्ये आपण चार्ट टाईप्स बघतो आहे. फॉरेक्स ट्रेडिंग करताना चार्ट हा आपला रोडमॅप असतो आणि चार्टमध्ये मुख्यतः 3 प्रकार असतात. त्यामध्ये पहिला प्रकार लाईन चार्ट. यामध्ये फक्त क्लोजिंग प्राईस दाखवतो आणि खूप साधा आणि सोपा आहे. डिटेल्स पण खूप कमी मिळतात, त्याच्यामुळे खूप जण याला रिकमेंड नाही करत किंवा हे फक्त बिगिनरसाठी एक यूजफुल म्हणून आहे. सेकंड येतो बार चार्ट. यामध्ये प्रत्येक कॅन्डलमध्ये ओपन, हाय, लो आणि क्लोज दाखवतो. थोडा कॉम्प्लेक्स आहे पण यामध्ये माहिती खूप मिळते. आणि तिसरा आहे कॅन्डलस्टिक चार्ट. हा चार्ट खूप जण यूज करतात, म्हणजे हा सर्वात पॉप्युलर्स असा आहे आणि खूप असे मार्केटच्या मुवमेंट किंवा प्रेडिक्शन्स लगेच कळतात आपल्याला. त्याच्यामुळे हा कळायला पण इझी आहे आणि सुरुवातीला जो कोणी ट्रेडर असतो तो शक्यतो कॅन्डलस्टिक चार्टच वापरतो. याच्यामध्ये एक सिम्पल असं आहे की ग्रीन कॅन्डल जे बनते ही प्राईस इन्क्रीज होते हे दाखवते आणि रेड कॅन्डल बनते ती प्राईस कमी झाल्याची दाखवते. त्याच्यामुळे सुरुवातीला माझ्याकडून पण तुम्हाला सजेशन असेल की कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्नच वापरा. आता पार्ट 2मध्ये आपण बघूया टाईम फ्रेम्स. तर टाईम फ्रेम्स म्हणजे काय? तर टाईम फ्रेम्स म्हणजे एका कॅन्डलमध्ये किती वेळाचा डेटा दाखवला जातो त्याला टाईम फ्रेम म्हणतात. तर या टाईम फ्रेममध्ये बेसिकली 1 मिनिट, 5 मिनिट, 15 मिनिट, 30 मिनिट, 1 आवर, 4 आवर, डेली अशा खूप प्रकारच्या टाईम फ्रेम्स आहेत मार्केटमध्ये. तर त्याचा उपयोग कसा होतो? तर नॉर्मली 1 मिनिट ही कॅन्डल स्कॅल्पिंगसाठी यूज केली जाते. जे बायसेल करतात त्यांच्यासाठी यूज असते. 15 मिनिट ही कॅन्डल इंट्राडेसाठी खूप पॉप्युलर आहे. तसंच 1 आवर किंवा H1 ही शॉर्ट टर्म ट्रेडर्स जे असतात ते लोक यूज करतात. H4 किंवा कॅन्डल ही स्विंग ट्रेडर्स यूज करतात. आणि डेली D1 कॅन्डल्स ही लाँग टर्म ॲनालिसिससाठी यूज केली जाते. तर सुरुवातीला जर आपण कोणी ट्रेडिंग करत असाल तर मी त्याला सजेशन करेन की M15 किंवा H1वर प्रॅक्टिस करा. खूप छोटे किंवा खूप मोठे टाईम फ्रेम्स बिगिनरसाठी कन्फ्युजन असतात म्हणून. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं चार्ट टाईप्स आणि टाईम फ्रेम्सबद्दल. पुढच्या भागात आपण बघणार आहोत सपोर्ट आणि रेझिस्टन्स कसे ओळखायचे आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणता चार्ट टाईप वापरता.